जय हिंद साथियो, जय महाराष्ट्र। आजचा जो विषय आहे ते तो विषय म्हणजे मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयात का टिकलं नाही। आतापर्यंत जे ओबीसीने आरक्षण दिले ते घटनात्मक आहेत काय। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्यापुढे विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर मराठांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं यासाठी विविध ठिकाणी त्यांचा उहापोह करण्यात आलेला आहे। 1902 मध्ये 26 जुलै 1902 मध्ये सर्वप्रथम आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची सुरुवात केलेली आहे, म्हणून त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात। दलित उपेक्षित समाजाची कणक लावून सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे आणि दीनदलित वंचितांना सर्व क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवण्यासाठी संधी मिळाली पाहिजे, त्याचं उत्थान झालं पाहिजे। हा उदात्त विचारानं राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी हे आरक्षण सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं। 1931 मध्ये त्याच्या अगोदर 1931 अगोदर 1927 मध्ये जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये आलं, कारण 1901 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानंतर 10 वर्षांना आपल्याला सुधारणा कायदा देणार होतात की भावी घटना कशी असावी। ब्रिटिश राज्यव्यवस्थेचं जे प्रांत होते त्याच्या सरकार कसं चाललेलं आहे आणि हे दायित्व कसं सोपवते यासाठी सायमन कमिशन पूर्वीचं आलं 1927 मध्ये। आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी सांप्रदायिक आधारावरती त्या सेवा सवलती चालू ठेवाव्यात अशा तर मागण्या होत्याच, पण त्याचबरोबर ही देखील मागणी होती की मराठा समाजला मागासवर्गीयाचे लाभ देण्यात यावेत अशा प्रकारची डॉक्टर बाबासाहेबांनी देखील 1927 मध्ये सायमन कमिशनमध्ये मागणी केली होती। म्हणजे मराठा समाज हा मागास आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील माहीत होतं की शेतकरी कष्टकरी हा समाज आहे आणि या समाजाच्या उत्थानासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे हे घटनाकारांना देखील माहिती होतं। त्याचबरोबर 1931 मध्ये ब्रिटिश जी जनगणना झाली त्यामध्ये मराठा जातीचा कुणबी जातीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, ही बाब देखील आपण नमूद केली पाहिजे। त्याचबरोबर 1951 मध्ये कास्ट ऑफ इस्टिमेट जे तयार झालेलं होतं त्यामध्ये मागासवर्गीय जात म्हणून मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो। या सगळ्या प्रक्रियेतून आपण जेव्हा बघितलं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 रोजी, पण ज्यावेळेस द्विभाषिक राज्य 1956 मध्ये अस्तित्वात आलं आणि त्या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री 1956 मध्ये यशवंतराव चव्हाण झालेत। आता खऱ्या अर्थानं म्हणजे मोरारजी देसाईला मात करून ते मुख्यमंत्री झाले। आता 1956 मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी 1959 मध्ये एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे आर्थिक निकषावर सर्वांना सेवा आणि सवलती लागू केल्यात। 1962 मध्ये आर्थिक आरक्षणावर ह्या सेवा सवलती चालू होते, पण नोकरीचं काय हा प्रश्न निर्माण झाला। तर ज्यांचं 1200 रुपये उत्पन्न आहेत अशा लोकांना नोकरी आणि शिक्षणामध्ये प्रवेशाची तरतूद त्यामध्ये 1962 मध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येतात। आणि खऱ्या अर्थानं 13 ऑक्टोबर 1967 मध्ये ज्या 180 जाती ज्या ओबीसी मध्ये टाकण्यात आल्यात त्यामध्ये तेली माळी आणि मराठा तेली माळी असं जरी म्हटलं तरी चालतं। 180 81 आणि 82 क्रमांकाच्या जातीला 180 81 181 182 आणि 183 अशा क्रमाच्या जातीला प्रवेश मिळाला नाही। परंतु त्यानंतर 13 एप्रिल 1968 मध्ये तेली आणि माळी जातीचा समावेश झाला, पण मराठा जातीचा समावेश झाला नाही आणि तो कायमचाच खऱ्या अर्थानं। आणि मग जेव्हा केंद्रामध्ये गैर काँग्रेसी सरकार सत्तेवरती आलं ते मोरारजी देसाईच्या रूपानं जनता पार्टीचं सरकार, त्यावेळेला पंतप्रधान होते मोरारजी देसाई। आता हे पंतप्रधान असताना बीपी मंडल आयोग त्यावेळेस नेमला आणि त्या बीपी मंडल हे खासदार होते। खरं तर आज जसे
ओपनचेच काही सदस्य राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये घेतले, पण तेव्हा जर विचार खऱ्या अर्थाने केला तर 4 सदस्य ओबीसी समाजातून होते आणि एक अनुसूचित जातीचा सदस्य होता, 5 सदस्य मागासवर्गीय होते. मग असा विचार केला की त्यांनी मराठ्यांना घेतलं नाही म्हणून. याही विचार करण्याला खूप ओबीसी जातींनाच त्यांनी वाव दिला. खऱ्या अर्थानं त्यांनी 1980 मध्ये मंडल आयोगापुढे 1980 ला जेव्हा मंडल आयोग दाखल करताना रिपोर्ट तयार झाला त्यावेळेस मराठा समाजाने त्यांच्यापुढे आपलं म्हणणं मांडलं, परंतु ते मंडल आयोगाने ग्राह्य धरलेलं नाही. आणि पुढे खरं तर मंडल आयोगाचं हे काय होतं की सामाजिक शैक्षणिक मागासले पण दूर करणं, जातीय असमानता जी आहे ती दूर करणं, भेदभाव जो आहे तो दूर करणं, हे खऱ्या अर्थानं कोणाचं काम होतं? मंडल आयोगाचं काम होतं. पण मराठा समाजाकडे हे दुर्लक्षित झालेलं आहे. आता मंडल आयोगामध्ये अनेक जाती घेण्यात आलेल्या होत्या, तर त्या जाती अनेक आडनावानं वंशानं ह्या जाती होत्या, म्हणजे फुगवटा जातीचा निर्माण झालेला होता. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे मागासले पण तपासायला हवं होतं, जे लोकसंख्येचे प्रमाण धरायला हवं होतं, ते लोकसंख्येचं प्रमाण ही 1931 जनगणनेचा वापर कदाचित त्यांनी केलेला असावा असं मला वाटतं. आणि म्हणून अनेक त्रुटी असलेला दोषपूर्ण असा हा मंडल आयोग होता. आणि तो मंडल आयोग खऱ्या अर्थानं जनता पार्टीचं सरकार हे 1980 मध्ये गडगडलं, म्हणजे कमी कालावधीमध्येच, आणि ते काही लागू झालेलं नाही मंडल आयोग. जेव्हा व्हीपी सिंगाचं सरकार सत्तेवरती आलं 1989 मध्ये, आणि व्हीपी सिंगांनी ऑगस्ट 90 मध्ये मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केलेली आहेत, तशा प्रकारचा मला वाटतं एक GR सुद्धा त्यावेळेला काढलेला होता. तर ज्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये या मंडल आयोगाला खूप विरोध झाला, मेरिटनं भरती झाली पाहिजेत, आरक्षण नको, देश मातीत जाईल, कारण घटनेच्या 335 मध्ये सांगितलं होतं कार्यक्षमता घटक राज्याची कार्यक्षमता ठेवून आरक्षण आपण दिलं पाहिजे, ते पाळण्यात येत नव्हतं अगोदरच SC ST याच्यामध्ये. तर ही भीती झाली होती आणि मेरिटला फार मोठा छेद निर्माण होणार होता, कारण मोठ्या प्रमाणात हे आरक्षण लागू होणार होतं आणि गुणवत्तेच्या जी विद्यार्थी आहेत त्यांचं फार मोठं नुकसान झालं. मंडल आयोगाला खूप विरोध झाला. मग व्हीपी सिंगांनीच त्यावेळेला लोकसभेमध्ये अशी घोषणा केली की मंडल आयोग हा केंद्रीय ज्या भारत सरकारच्या योजना आहेत आणि सार्वजनिक जे उद्योग आहेत त्याच्यासाठीच आपण लागू करत आहोत, घटक राज्यावर हे बंधनकारक नाही. आता ही बंधनकारक नसताना हा आयोग त्या काळामध्ये लागू झाला. पुढे जनता दलाचं सरकार भाजपनं पाठिंबा काढून घेतला आणि जनता दलाचं सरकार कोसळलं आणि पुन्हा 1991ला आपल्याला लोकसभेला सामोरे जावं लागलं. आणि मग लोकसभेमध्ये काँग्रेसनं झारखंड मुक्ती मोर्चाच्या साह्यानं तिथं पाठिंबा, शिबू सोरेन त्यावेळेला होते, त्यांच्या पाठिंबाने सरकार टिकलं. त्यांच्यावर आरोप झाले की त्यांनी अनेक 2 कोटी प्रत्येक खासदाराला त्या काळामध्ये दिले आणि सरकार टिकवलं. पी व्ही नरसिंगरावचं सरकार आलं आणि पी व्ही नरसिंगरावने 10% आरक्षण आजच्याच आरक्षणासारखं लागू केलं, पण ते इंदिरा साहनी खटल्यामध्ये ते रद्द झालं आणि 27% आरक्षण वैध ठरवलं. पण हे 27% आरक्षण त्यावेळेला वैध ठरवत असताना त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की राज्याच्या ज्या याद्या आहेत त्या राज्याच्या याद्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून ह्या तपासून घेतल्या पाहिजेत की खरे मागासपणाची ओळख निर्माण केली पाहिजे, म्हणजे रिव्ह्यू करण्याचं सांगितलं होतं. आणि ते आजपर्यंत झालेलं आपल्याला दिसून येत नाही खऱ्या अर्थानं. आता हा इंदिरा साहनी खटला 50% मर्यादा घटनेमध्ये कुठं सांगितलेली नव्हती, पण 50% मर्यादा सांगितलेली नसताना देखील न्यायालयानं तो निर्णय दिलेला आहे. खरं तर इंदिरा साहनीच्या कोणत्या अटी आतापर्यंत पाळलेल्या आहेत, तर मला वाटतं फार कमी अशा अटी आहे की त्या पाळलेल्या असतील. कारण प्रगतांना दूर करायचं सांगितलेलं होतं, 10 वर्षांना सर्वे करायचं सांगितलं होतं. खरं तर जे कायदे निर्माण झालेले होते संसदेमध्ये आणि घटक राज्याच्या विधिमंडळामध्ये, की कारण दोघांना अधिकार होतात राज्य मागासवर्गीय आयोग ठरवण्याचा, म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगाला आणि केंद्रीय राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगांना दोघांना आयोग स्थापन करायला सांगितलं होतं इंदिरा साहनी खटल्यामध्ये. ते आयोग स्थापन झाले आणि त्या याद्या खरं आहेत का, ते मागासले पण खरं आहे का, ते त्यांनी त्याचं सर्वेक्षण करून अहवाल द्यायला हवा होता. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते योग्य आहेत का,
मागासलेपणा आहेत का हे सिद्ध करून आरक्षण लागू व्हायला हवं होतं, पण ती प्रक्रिया अद्यापपर्यंत पाडलेली नाही. 5 वर्ष पदोन्नतीमध्ये आरक्षण सांगितलं होतं, पण ते नंतर घटनादुरुस्ती करून पुन्हा वाढवण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, तुमच्या खासगी संस्थेमध्ये आरक्षण सांगितलं नव्हतं, त्याचाही कायदा तुम्ही केला आणि खासगी संस्थेत देखील आरक्षण लागू केलं. अनेक मुद्दे आहेत, प्रगतांना तुम्ही वगळलेले नाही. आणि मग 50%ची अटच, म्हणजे ती अटच आतापर्यंत ती कायम राहिलेली आहे. आणि या अटीमध्ये म्हणजे त्याच्या अगोदर त्याच्यानंतरचा निर्णय आता एम आर बालाजी विरुद्ध म्हैसूर स्टेट आणि दुसरा पण 64चा एक निर्णय होता. त्याच्यामध्ये सांगितलं की 50% अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे 50%चं आरक्षण तुम्हाला पुढे नेता येईल. आता अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय? खरं तर दूरदराज ज्यांचा संपर्क नाही, आता तो 93-94चा जो निर्णय आहे, आता हा निर्णय खऱ्या अर्थानं तो आता 30 वर्षानंतर त्याचे संदर्भ राहिलेत काय? असा कोणाचा संपर्क आता कोणाशी राहिलेला नाही. म्हणजे जे निकष आहे अपवादात्मक परिस्थितीचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये बदलायला हवे होते, पण ते बदलले नाही. खरं तर सर्वोच्च न्यायालय जनतेच्या सामाजिक न्यायालयाकडे देखील कसा कानाडोळा करतंय हे आपल्याला दिसून येतं. मी त्याचा आदर ठेवतो सर्वोच्च न्यायालयाचा, पण जनतेच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीचा निर्णय घेता हे सर्वोच्च न्यायालयाचं देखील आपल्याला दिसून येतं. मग आता मुद्दा असा येतो की 50% आरक्षण देता येणार नाही. आता महाराष्ट्राच्या स्तरावर आपण जर येण्याचा जर प्रयत्न केला तर खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, सराफ आयोग असेल, जे काही आयोग आपण नेमले, आता त्या सराफ आयोगामध्ये तुम्हाला, बापट आयोगामध्ये तुम्हाला माहित असेल 2008ला जो बापट आयोग आहे, त्या बापट आयोगामध्ये काय काय झालं. तिथले नावाचे रावसाहेब कसबे नावाचा माणूस 2.5 महिने असताना तिथे आलेला आहे. स्वतःला विचारवंत ते समजतात आणि तिथं येऊन एका भाषण त्यांचं नागपुरामध्ये मी ऐकलं आणि ते म्हणतात की मी मराठा आरक्षणाला चांगला कुट्टा ठोकून दिला. याचा अर्थ काय? म्हणजे जातीय मानसिकतेनं आणि मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकेनं तुम्ही बसलेले असताना तुम्ही तिथं खुट्टा ठोकण्यासाठी गेला होता. ही विदारक भूमिका आहे. आणि अनेक मेजॉरिटी असताना, म्हणजे 4-3ची मेजॉरिटी असताना बापट आयोगानं देखील ऐन वेळेला जी आजारपणामध्ये जी बाई भोईटे नावाची बाई आजारी असल्यामुळे ती येऊ शकल्या नाही आणि त्यांचं मतदान होऊ शकलं नाही, त्यांचं मतदान ग्राह्य धरलं नाही. 3 मतदान झाले आणि बापट आयोगाने निर्णायक निर्णय नाकारला आहे, कारण नसताना नाकारला. खरं तर हे असं चित्र 2013ला झालेलं आहे आणि आता देखील ते चित्र महाराष्ट्रामध्ये होऊ लागलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर तुम्ही जर बघितलं तर मंडल आयोगामध्ये देखील सर्व ओबीसी आणि एक अनुसूचित जाती जमाती सगळं मागासवर्गीय आहेत. ओपन खुल्या प्रवर्ती लोकांना आरक्षण मिळेल कसं? जर भूमिकेनं आपण जर असा विचार जर करू लागलो की माणसं हे जातीच्या अनुषंगानं काम करतात आयोगामध्ये, असे अनेक आरोप आताही होऊ लागलेले आहेत, तेव्हाही होत असतील. असे जर आयोगाची भूमिका जर राहत असेल तर खऱ्या अर्थानं ते काम होऊ शकेल का? ते काम होऊ शकणार नाही. म्हणून आयोगाच्या माध्यमातून आयोगाची जबाबदारी काय आहे, राज्यव्यवस्थेनं कोणतं कार्यक्षेत्र ठरवून दिलेलं आहे, त्या कार्यक्षेत्राच्या अनुषंगाने आपण काम करायला पाहिजे, आयोगाची जबाबदारी असते. पण मात्र तुम्ही जातीय दृष्टिकोनातून मनद्वेषानं जर कारभार करत असेल आणि मी असं खोटा ठोकून दिला असं जर एखादा सदस्य म्हणत असेल आणि त्याही वेळेला मंडल आयोगामध्ये असं काम झालं असेल तर या देशामध्ये जातीवाद कसा बळवणार नाही? लोकांना शंकेला वाव कशी निर्माण होणार नाही? काय घटनेमध्ये काय सांगितलेले धर्मनिरपेक्ष राज्य, काय धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना तुम्हाला आवडते? कोणतं धर्मनिरपेक्ष राज्य, सेक्युलर स्टेट कसं तुम्ही प्रस्थापित करणार आहे? आता मुद्दा असा असतो की हे सगळं झालं तर आघाडी शासनाच्या ज्यावेळेस पृथ्वीराज बाबा ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, आणि खरं तर बाबाचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, बाबा अभ्यासू आहेत, बाबा आमच्यासारख्या अभ्यासकांना देखील बाबाचे विचार आम्ही ऐकतो. काही सभागृहामध्ये जयंत पाटील सारखे असतील, पाटील साहेबांसारखे असतील, बाबासारखे असतील, ईश्वरराव चव्हाण साहेबांसारखे असतील, असे काही मंडळी आहेत की जे पहिले राजू सातो होते आपल्या महाराष्ट्रामधून, असे काही मंडळी अभ्यासपूर्ण बोलतात. प्रकाश आंबेडकरांची अलीकडे भूमिका ज्या असतात, सामाजिक सत्तेपेक्षा सामाजिक भूमिका, त्यांच्या न्यायाच्या भूमिका अलीकडे वाटतात.
तर ह्या जेव्हा ते ही भूमिका घेतात त्यावेळेला एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की ही माणसाचं जे विचार आहे ते सामाजिक न्यायाचे विचार आहेत. आता बाबाच्या काळामध्ये जो आयोग नेमला तो नारायण राणे समिती, खऱ्या अर्थानं नारायण राणे समिती तुम्ही जी नेमली ही योग्य आहे. पण ज्यावेळेस राज्य मागासवर्गीय आयोग अस्तित्वात असताना तुम्ही राणे समिती नेमली कशासाठी? तीच मुळात हा घटनाबाई होती. राणेसाहेबांनी काम चांगलं केलं. राणेसाहेब मुरब्बी नेते आहेत, अभ्यासू आहेत, मराठा समाजाविषयी त्यांना कळकळा आहेत, सर्व समाजाविषयी आहेत खरं तर, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ही राणेसाहेबाची समिती आहे ज्यावेळेस राज्य मागासवर्गीय आयोग असताना तुम्ही नेमली कशी? आणि नेमाची राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आणि ऐन वेळेला काय केलं तुम्ही? अध्यादेश काढला. अध्यादेश केव्हा? ज्यावेळेस विधिमंडळाचं अधिवेशन नसते तर अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे तुम्हाला राज्यपालाच्या स्वाक्षरीनं. पण कायद्यात रूपांतर तुम्ही करू शकला नाही त्याला, आणि म्हणून उच्च न्यायालयामध्ये त्याला स्टे आला. केतन तिरोडकर कोण मंडळी, काय त्यांना जाती देशानं भरलेले लोक आहेत, हे तयारच आहेत बरीच टीम यांची. ही प्रशिक्षित टीम दिसते मला खऱ्या अर्थानं. आणि या प्रशिक्षित टीम ह्या कोणाच्या इशाऱ्यावरती काम करतात हे सर्व महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टात आपण बघितलं, ज्याचा संबंध नाही, ज्याच्यावर अन्याय होण्याचा प्रश्न नाही, अशी माणसंही सुप्रीम कोर्टात चालू आहे. ते घटनेचा अधिकार आहे, ठीक आहे, गेलं पाहिजे. पण पूर्वग्रह म्हणून एखाद्या जातीला विरोध म्हणून आपण जर अशा पद्धतीनं संविधानिक आयुधांचा गैरवापर जर करत असेल तर ते खरंच लाच्छनास्पद आहे. आजचे वकील देखील ज्या आविर्भावानं आणि ज्या सोंगाड्या पद्धतीनं आपला आविर्भाव दाखवतात आणि मी कसा विद्वान आहे याची सर्व लोकांना प्रचिती दाखवण्याचा प्रयत्न करतात, खरं तर हा दाभिकपणा आहे. त्यांना कायद्याचं तर नॉलेज नाहीच आहे. आणि स्वतः म्हणजे टमकेगिरी वाढवण्याला, टमकेगिरी आपली वाजवायला ते पुढे पुढे करत असतात. आता मला त्याही फंद्यातमध्ये जायचं नाहीये. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे तो आदेश झाला, फडणवीस सरकार, पुढे फडणवीस सरकार आलं. पण फडणवीस सरकारने देखील काय केलेलं आहे? तर फडणवीस सरकारने देखील हाच कित्तेकराला तो जो रिपोर्ट आहे त्यालाच पुन्हा आरक्षण देण्याचा त्याने अध्यादेश काढला. पण त्याला देखील अपयश आलं. सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये त्याचा पराभव होऊ दिला. मग ज्यावेळेस कोपर्डीची घटना घडते आणि 58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघतात, कोपर्डाच्या ताईवर अन्याय होतो, अमानवीय कृत्य होतं, सर्व मराठा समाजाचा आक्रोश हा बाहेर निघतो. पण अत्यंत संवेदनशील मार्गानं, संवैधानिक पद्धतीनं, घटनात्मक पद्धतीनं जगामाला हेवा वाटेल अशा पद्धतीने एवढा समाज रस्त्यावरती आला आणि त्यांनी आंदोलन कसं असतं याचा आदर्श जगाला घालून दिलेला आहे. खरं ते महात्मा गांधींनीच आपल्या अगोदर घालून दिलेला होता. पण त्याची परिणती मराठा समाजाने आंदोलन कसे करायचे असतात. कारण ही संपत्ती जी असते राष्ट्राची, आपल्या सर्व जनतेची संपत्ती आहे. ते विध्वंस न करता, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता, सरकारला सहकार्य करत जनतेची भावना शासनापर्यंत कशी पोहोचायची याचं उत्तम उदाहरण मराठा समाजाने ते घालून दिलेलं आहे. आणि मग फडणवीस गव्हर्नमेंटनं 30/6/2017 मध्ये मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल मागितला आणि त्यानंतर 2/11/2017 रोजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांची नियुक्ती राज्य मागासवर्गीयाच्या अध्यक्षपदी केली. सर्जेराव निमसे सर वगैरे भरपूर विद्वान मंडळी त्याच्यामध्ये होती. आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत जो भारतामध्ये चांगला उत्कृष्ट अहवाल जो तयार केला, तो अहवाल जो आहे तो गायकवाड आयोगाचा आपण अहवाल म्हणतो. कारण तो अहवाल हायकोर्टानं देखील तो मान्य केला, वैध ठरवला आणि मागासले पण देखील वैध ठरवलेला आहे. आता खरं तर हायकोर्ट फाशी शिक्षा दिल्यानंतर जर सुप्रीम कोर्टात तुम्ही गेलं नाही तरी फाशी शिक्षा कायम राहते. जिल्हा न्यायालयाने फाशी शिक्षा केली तर फाशी शिक्षा होत नाही, उच्च न्यायालय त्याला बोलून घेतो तो जरी उच्च न्यायालयात गेला नाही तर, आणि फाशी शिक्षा अंतिम होते. मग एवढा मोठा निर्णय दिला असताना सर्वोच्च न्यायालयाने त्या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष करावं. ही न्यायव्यवस्थेतील, म्हणजे न्यायव्यवस्थेचा आदर करतो मी आपल्या लोकशाही व्यवस्थेचा, पण किती मोठी युसंगती या न्यायदानामध्ये असते हे आपल्याला दिसून येतं. न्यायालयाचं खऱ्या अर्थानं
म्हणजे आदर ठेवत बोलतो, न्यायालयाचं बहुजनीकरण, जसे UPSC, MPSC, UPSCच्या माध्यमातून इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेवा आहेत, इंडियन न्यायिक सेवा निर्माण करण्याचं सुतोवाच आहे, पण ते आतापर्यंत झालं नाही. जर झालं असतं ते चित्र वेगळं असतं देशामधलं, की ठराविक लोकांचंच वर्चस्व या न्यायव्यवस्थेवर निर्माण झालं. हे लोकशाही व्यवस्थेला पंगू बनवण्याचं काम बी होऊ शकतं असं मला वाटतं. कारण लोकांचा विश्वासार्हता, ज्यावेळेस सरकार एखादं काम करत नसतं त्यावेळेस न्यायालयाकडे शेवटचा अंतिम लोकांचा विश्वास असतो. न्यायालयाने जनतेचा त्याग, जनहित याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत आतापर्यंत. न्यायालय पुढे होऊन लेटरवरती, ज्या भगवतीने 1980 मध्ये न्यायालयीन सक्रियता जी कन्सेप्ट आणली, ज्युडिशियल ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये, तर नुसतं जेलमधून कैद्याचे हाल कसे आहेत ह्या पत्रावरून दखल घेऊन त्याचं निराकरण न्यायालयाने केलेलं आहे. न्यायालयीन सक्रियता, ज्यावेळेस घटक राज्याचं राज्यव्यवस्था, केंद्रातली राज्यव्यवस्था मानवी प्रश्नाकडे दुर्लक्ष करते, अशा वेळेला न्यायालय स्वतः सरकारचं काम हाती घेऊन त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका करत असतात. त्याला न्यायालयीन सक्रियता म्हटलेलं आहे. अशा अनेक प्रकरणं न्यायालयाने, पर्यावरणाचे असू द्या, कैद्याचे असू द्या, भरपूर प्रश्न किंवा ह्युमन राईटचे असू द्या, हे प्रश्न न्यायालयाने हाती घेऊन ते सोडवलेले आहेत. मग एवढा मोठा जनतेचा आक्रोश न्यायालयात दिसू शकला नाही का? आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, तुम्ही जर न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, पारडीवाला, न्यायमूर्ती ललित या लोकांचे जर निर्णय 103व्या घटनादुरुस्तीला वैध ठरवत असताना जर ऐकले तर आपल्याला हसू का रडू येईल. तुम्ही मराठा आरक्षणाला काय निर्णय देता आणि 103व्या घटनादुरुस्तीमध्ये काय निर्णय देता? किती विसंगती, फार मोठ्या प्रमाणामध्ये विसंगती आपल्याला या निर्णयामध्ये दिसून येते. पण मुद्दा असा, फडणवीस गव्हर्नमेंटनं हा आयोग नेमला, आयोगानं चांगलं काम केलं, आयोगाचं अभिनंदन आहे सर्व ठिकाणी. खरं तर चांगलं, आणि फडणवीस साहेबांचा देखील, जे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांचा हेतू आरक्षण देण्याचा असेल. परंतु मुद्दा असा की ज्यावेळेला हा कायदा केला तर सुप्रीम कोर्ट म्हणजे म्हणतं ह्या कायद्याचा पायाचा घटनाबाह्य होता. जर मग कायद्याचा पायाचा हा घटनाबाह्य असेल तर मग कायदा कसा केला? लोकांच्या डोळ्यात, मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं काम तुम्ही केलं का? मराठा समाजाला भावनेशी खेळण्याचा तुम्ही प्रयत्न केलात का? तुम्ही तर विधानसभेच्या निवडणुका जिंकून घेतल्यात, तुम्ही लोकसभेच्या निवडणुका त्या याच्यावरती जिंकून घेतल्यात, गुलाल उधळलेत, सर्व लोकांकडून हारतुरे घेतलेत, सर्व लोकांनी गवगावा केला तुमचा, सर्व लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले. आणि शेवटी तुम्हाला हे माहिती होतं की घटना दुरुस्ती, आपला जो कायदा आपण जो केला त्याच्या अगोदर केंद्राने 102वी घटना दुरुस्ती केली, आणि 102व्या घटना दुरुस्तीमुळे आपलं राज्याचे अधिकार काय झालेले आहेत, धोक्यात आलेले आहेत. राज्याला अधिकार नाही मागासवर्गीय ठरवण्याचे, असा असताना तुम्ही कायदा केला, तो सुप्रीम कोर्ट म्हणतं ते घटनाबाह्य होतं. आता या प्रश्नामध्ये जेव्हा कायदा पास करत असताना आमच्या आमदार, कोणत्या आमदाराला काय प्रश्न विचारला माहित नाहीये, काय आर्ग्युमेंट केलं, काय प्रश्न विचारले, मंत्र्यांनी काय उत्तर दिले, त्याचा काही लेखाजोखा आमच्या पुढे नाहीयेत. काही वाटलं नाही की मराठा आरक्षण संदर्भात यांनी विचारलं. म्हणजे आपल्या कायदे मंडळांचं जे ऱ्हास होऊ लागलेलं आहे, कायदे मंडळांचं जी गुणवत्ता राहायची आहेत ती कुठं चालली आहेत आमची. आमदाराला 102 घटना दुरुस्ती झालं, हे जे विधेयक आपण तयार करतो ते घटनाबाह्य आहे एवढं कळू नये, याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकते? जा, त्या राज्याचं सोडून द्या. आपण प्रतिनिधी, सार्वजनिक ऑफ द पीपल, आपणच दोषी आहोत त्यांना. असे लोक आपण ज्यावेळेस निवडून देतो ज्यांना कायदा कळत नाही, स्थगन प्रस्ताव कळत नाही, लक्षवेधी सूचना कळत नाही, कटोती प्रस्ताव कळत नाही, अर्थ विधेयक कळत नाही, विधेयक पास कसे होतात, सरकारी विधेयक कसं असतं, खासगी विधेयक कसं असतं, किती प्रश्न आहेत. ज्या चिकित्सा समिती ते कसे विधेयक असतात, पहिलं वाचन कसं असतं, दुसरं वाचन कसं असतं, तिसरं वाचन कसं असतं, अर्थविधेयक कुठे मांडतात, कुठे मांडत नाही, घटनात्मक कायदे कोणत्या सभागृहाला अधिकार आहे, कोणत्या सभागृहाला नाही, घटनादुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे, कोणाला नाही, कायदा करणं म्हणजे काय, घटनादुरुस्ती करणं म्हणजे काय, ह्या गोष्टी जर कळत नसतील तर तुम्ही लोकप्रतिनिधी झाले कशासाठी? हा माझा थेट सवाल आहे तुम्हाला. आणि केंद्रामध्ये ठीक आहे, इथं झालं तर केंद्रामध्ये आपले मराठा खासदारांना किती लोकांनी प्रश्न विचारले. मला एक आपले राजे जे आहेत, संभाजी राजांनी एक प्रश्न बळच विचारलेला दिसलो, कोणाला इच्छा नाहीये. अनेक तेव्हा सामाजिक न्याय मंत्री थावरचंद हे होते संसदेमध्ये, म्हणजे लोकसभेमध्ये चर्चा होता, आणि जी समितीकडे जे विधेयक दिलं होतं 102व्या घटना दुरुस्तीचं, त्यावेळेस त्याला विचारलं की राज्याचे अधिकार आमचे धोक्यात येऊ लागले. नाही म्हणे, राज्याचे अधिकार धोक्यात नाही, ही जी आपण घटना दुरुस्ती करू लागलो आहे, केंद्रातल्या ज्या योजना आहेत, संस्था आहेत, त्याच्या प्रयोजनासाठी
राज्य सामाजिक आणि आर्थिक मागासले पण ओळखण्यासाठी आपण हे करू लागलेलो आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता तुमचे वेणुगोपाल देखील पहिल्या हिअरिंगमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगतात की राज्याचे अधिकार आम्ही काढले आणि नंतर टीका टिप्पणी झाल्यानंतर आता ते देश अटर्नी जनरल महान्यायवादी भारताचा आणि राज्यामध्ये सर्वोच्च कायदा अधिकारी आपण ज्याला म्हणतो की जे केंद्र सरकारची बाजू घटक राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडत असतो. जसा महाधिवक्ता देखील राज्याचा सर्वोच्च वकील असतो, तो देखील उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये घटक राज्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. हा अधिकारी पहिल्यांदा सांगतो राज्याचे अधिकार काढले, नंतर टीका झाली, नंतर म्हणतो नाही अधिकार काढलेले नाही, अधिकार आहे केंद्राची योजना प्रायोजित करण्यासाठी आणि केंद्रीय मागासवर्गीय ओळखण्यासाठी केंद्राचे जे आरक्षण आहे त्याच्यासाठीच आम्ही हा कायदा घटनादुरुस्ती केलेली आहे. तुम्हाला ओबीसीला घटनात्मक दर्जा दिला, ओके, काय हरकत नाही. घटनात्मक दर्जा दिल्यानंतर वंचित घटकासाठी दिलाच पाहिजे. कोणत्या समाजाला न्याय मिळत असेल, उपेक्षित समाज असेल, कोणत्याही समाजाचा धर्मच असेल तर त्याला न्याय देण्यामध्ये कोणाचाच विरोध असता कामा नये.